मित्रहो, स्वागत. आज दोन निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या दोन खंडपीठांनी दिलेले आहेत. त्यातला पहिला निकाल बिल्किस बानो प्रकरणातला. जगातल्या अतिशय रेअरेस्ट रेअर असलेल्या बिल्किस बानो प्रकरणामध्ये 11 आरोपींना शिक्षा झाली होती. त्या आरोपींची शिक्षा गुजरात सरकारने गेल्या वर्षी रद्द करून त्यांना तुरुंगातून सोडलं होतं. हे आरोपी होते, त्यांचं नाव आहे शैलेश भट्ट, राधेश्याम शहा, बिपिनचंद्र जोशी, निलेश भट्ट, रमेश चंदना आदी. हे जे 11 आरोपी आहेत, या 11 आरोपींची सुटका केली होती आणि त्यांची सुटका झाल्यानंतर गुजरातमध्ये फुलमाळा देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. एका कुटुंबातील 7 जणांची हत्या, कडेवरच्या मुलीला हातात घेऊन दगडावर आपटून तिची हत्या, 5 महिन्याची गर्भवती असलेल्या बिल्किस बानोवरचा बलात्कार, मानवी समाजातल्या अतिशय क्रूर अशा या घटना जगातल्या कोणत्याही भूमीवर घडला तरी आरोपींना त्यांच्या स्वातंत्र्याचा हक मागण्याचा हक्क राहत नाही. अशा या गुन्हेगारांना गुजरात सरकारने गेल्या वर्षी माफी दिली आणि त्या विरोधात बिल्किस बानो या पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती बी.व्ही. उज्जल भुयान या 2 न्यायाधीशाच्या खंडपीठाने जो निर्णय दिला की त्या गुन्हेगारांची, त्या आरोपींची शिक्षा गुजरात सरकार माफ करू शकत नाही, त्यामुळे ती माफी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. हा स्वागतार्ह निर्णय आहे. पण त्याबरोबर गुजरात सरकारने माफी द्यायचीच होती तर मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ला घ्यायला पाहिजे होता का, त्यांना विचारलं पाहिजे होतं, किंवा महाराष्ट्र सरकारला हा अधिकार होता, अशा प्रकारची आपली प्रतिक्रिया नोंदवली. मात्र या निर्णयामध्ये अजूनही या गुन्हेगारांना 15 दिवसाची एक मुदत देण्यात आली आहे शरण येण्यासाठी, आणि 15 दिवसाच्या आत त्यांनी शरण आल्यानंतर, ते तुरुंगात गेल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या गुन्ह्याविषयी माफी मागायची असेल तर तशी याचिका ते करू शकतात. ही मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची देशभरामध्ये चर्चा होत असताना दुसरा जो निर्णय आहे, जो लोकशाहीच्या अंगाने जर आपण पाहिला तर तो निर्णय लोकशाहीच्या अनुषंगानं अतिशय गंभीर आहे आणि तितकाच तो, खरं म्हटलं तर तितकाच तो निर्णय असमाधानकारक आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया जनमानसामध्ये उमटायला लागेल. सर्वोच्च न्यायालयाने पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने जागा रिक्त झाली खासदारकीची. त्यांचं निधन झालं 29 मार्च 2023, म्हणजे या 29 मार्च 2023ला त्यांच्या निधनाला 1 वर्ष पूर्ण होईल. आणि अशा रिक्त जागेवर निवडणूक आयोगाने 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यायला हवी असं संविधान म्हणतं. त्याच अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले होते की पुणे मतदारसंघात निवडणूक व्हायला हवी. त्याविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका गेली आणि त्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारदेवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आणि त्यांनी लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या सेक्शन 151(अ)(1) नुसार सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण निवडणूक आयोगाला 1 वर्षाच्या आत जर अशी जागा रिक्त झाली तर त्या ठिकाणी निवडणूक न घेण्याचा अधिकार आहे. परंतु हा निर्णय एक प्रकारे वादग्रस्त असा वाटतो, कारण लोकसभेच्या निवडणुका ज्या भारतामध्ये होतील त्या साधारणतः एप्रिल-मे महिन्यामध्ये होतील. मार्च महिन्यापर्यंत या रिक्त जागेला 1 वर्ष होतं आणि ही रिक्त जागा 1 वर्ष रिक्त राहणं
हे लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक बाब म्हटली पाहिजे. परंतु आज या 2 खंडपीठांनी जे निर्णय दिले त्यामध्ये बिल्किस बानोच्या निर्णयानंतर जी चर्चा सबंध जनमानसात येईल त्याच्यात पुण्याच्या 1 वर्षापेक्षा अधिक रिक्त राहणाऱ्या या खासदाराच्या जागेवर निवडणूक होणार नाही आणि त्यावर जी अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती जी सर्वोच्च न्यायालय देते आहे त्या निर्णयाची चर्चा जनमानसात होणार नाही आणि म्हणून निर्णयाच्या मागे ही टायमिंग आहे का हा प्रश्न जनमानसासमोर उभा राहतो. आणि म्हणून या 2 निर्णयांची एक तुलनात्मक बाब पाहताना आपल्याला याच्यातील गांभीर्यही लक्षात घ्यावं लागेल. यावर आपलं मत निश्चित कळवा आणि आमचा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.